आलेले असून राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे। तुम्ही म्हणाल की आम्हाला वाटत पण नव्हतं सरकार असा निर्णय घेईल, मात्र सरकारने निर्णय घेतला। सरकारला निर्णय घ्यावाच लागला, कारण लाडक्या बहिणीची सरकारला ताकद माहिती, लाडक्या बहिणींनी किती मोठा विजय मिळवून दिलेला होता। मात्र आता सरकारने सांगितलंय आम्ही लाडक्या बहिणींना नाराज होऊ देणार नाहीये। जुलैचा हप्ता उशिरा भेटत असल्यामुळे नाराज बहिणी झालेल्या आहेत, मात्र तीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारने आता 2 हप्ते स्पष्टपणे जाहीर केलेले असून 2 हप्त्याचे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असून आता 3000 रुपये लाडक्या बहिणींनो कोणत्या क्षणी आता 17 जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत। त्यातले त्यात गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील सरकारने जाहीर केलेले आहेत। मात्र हे पैसे आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप होणार, त्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, नावे दाखवणार आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला चांगली खुशखबर मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची माहिती देऊ। तुमच्या जिल्ह्यात नेमका लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळेल व त्यातली त्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। सबस्क्राइब केल्यावर लाडकी बहीण योजनेच्या माहितीच्या बातम्या रोजची रोज बघायला मिळत असतात। तर चला आता सविस्तर अपडेट आपण बघूया। तर या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आता बघू शकता सरकारने निर्णय घेतलेला असून आता थेट 2 हप्त्याची रक्कम आता तुमच्या बँक खात्यात येत आहे। रक्षाबंधन गोडच गोड होणार आहे म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा। इकडे बघू शकता आता रक्षाबंधन महोत्सव आता चांगला गोड होणार आहे। तुमचे रक्षाबंधन सण हा तुम्हाला एकदम चांगला गोड करण्यासाठी सरकारने 2 हप्त्याचे पैसे 3000 रुपये आता जाहीर केलेले असून एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठी घोषणा आत्ताच मंत्रिमंडळातून केलेली आहे। मंत्रिमंडळ बैठक झाली, त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब देखील बघायला मिळाले, त्यानंतर अजित दादा देखील त्यामध्ये बघायला मिळाले। या तिघांनी मिळून व तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता कसलीही काळजी करायची नाहीये, चिंता करायची नाही। हे पैसे जे आहेत ते पूर्णपणे आता तुमच्या बँक खात्यात वाटप होत आहेत। मात्र आता 17 जिल्ह्यामध्ये पैसे येत आहेत। तर चला आता त्या 17 जिल्ह्यांची नावे सांगतो, कारण 17 जिल्ह्यात पहिला टप्पा आता वाटपाला सुरुवात होत आहे। तर चला आता सविस्तर आपण यादी वगैरे बघूया। तर इकडे बघा, यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार इथे काय सांगितलं आहे, 17 जिल्ह्यांची नावे सांगितली असून इथे लिहिलेलं आहे की लाडक्या बहिणींचा अखेर सण आता गोडच गोड होणार। रक्षाबंधनाला शिंदे साहेब यांच्याकडून मोठी भेट, आदितीताई तटकरे यांनी देखील केली घोषणा। 2 हप्ते द्यायचे असल्यामुळे डायरेक्ट निधी वाढवण्यास परवानगी मिळालेली असून कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर झालेला आहे। 2 हप्ते 100% आता वाटप होण्यास मान्यता मिळाली, कारण लाडक्या बहिणींना वाटत होतं 2 हप्ते मिळतात की नाही, का एकच मिळतो असाच प्रश्न त्यांच्या मनामध्ये उपस्थित होता। मात्र तेच प्रश्न सरकारने जे आहे ते त्याचं उत्तर देत डायरेक्ट सांगून टाकलं की आता 2 हप्ते बँक खात्यात येणार आहेत। त्यामुळे काळजी करायची नाही ना, कसली चिंता करायची नाहीये। आता 2 हप्ते द्यायचे असल्यामुळे डायरेक्ट आता सरकारने आधी निधी थोडा कमी जाहीर केला होता, मात्र आता निधी वाढवण्यास परवानगी मिळालेली असून निधी आता वाढवण्यात आलेला असून 2 हप्ते थेट आता 17 जिल्ह्यामध्ये जमा करण्यास मंजुरी मिळालेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता 17 जिल्ह्यांची यादी आलेली असून 17 जिल्ह्यांची नावे बघूयात। आता सरकारने चेकवरती सही केलेली असून 3000 कोटींच्या आसपासच्या चेकवर आता सही झालेली आहे। तर चला आता कोणत्या 17 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होत आहेत व किती रुपये आता सरकारने जाहीर केलेले आहेत ते आपण जाणून घेऊया। तर बघू शकता आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे, कारण आता इथून पुढे महत्त्वाचं सांगणार आहोत। जर तुम्हाला आता दोन्ही हप्ते 3000 रुपये जर पाहिजे असतील तर लाडक्या बहिणींनो तुमचं नाव आता पहिल्या यादीमध्ये येणं खूप गरजेचं राहणार आहे। तुम्ही म्हणाल 3000 रुपये सरकार असंच देईल की, पण नाही, 3000 रुपये अशी मिळवता येणार नाहीत। जर तुम्हाला 1500 जुलै हप्ता व रक्षाबंधन हप्ता 1500 पाहिजे असेल तर तुमचं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे। मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी एक काम सर्वांनी करायचं आहे, ते छोटंसं काम आहे, घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून होऊन जाईल। जर ते तुम्हाला येत नसेल तर आसपासच्या तुम्ही एका तरुण मुलाला जवळ त्याकडे मोबाईल देऊन ते काम करून घेऊ शकता, कारण खूप सोपं आहे। ते कोणतं आहे पुढे सांगतो, जेणेकरून तुमचं नाव पहिल्या यादीत सरकार घेईल व तुम्हाला 3000 मिळतील, अन्यथा मिळणार नाहीत। मग आता 3000 रुपये जर पाहिजे असतील तर फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे। तर चला आता तुम्हाला लगेच 1 मिनिटामध्ये जिल्ह्यांची यादी सांगतो, कोणत्या जिल्ह्यामध्ये आता 2 हप्त्याचे पैसे वाटप सुरू होत आहेत, कोणत्या 17 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता हप्ता येत आहेत, त्यांची नावे आता आपण जाणून घेऊया। तर इकडे बघा, यामध्ये आता
आलेल्या माहितीनुसार सरकारने पहिला जिल्हा पण जाहीर केलेला आहे। तर आता थेट मुंबईमध्ये पैसे आता सर्वात अगोदर वाटप तर होणारच आहेत। मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, मुंबई या ठिकाणी आता 2 हप्त्याचे 3000 रुपये वाटपाला सरकारने अखेर मंजुरी दिलेली आहे। आजचा दिवस हा लाडक्या बहिणींसाठी खूपच आनंदाचा दिवस ठरणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण आता कोणत्या क्षणी लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे। त्यामध्ये 1500 रुपये जुलैच्या हप्त्याचा एक मेसेज येईल, त्यानंतर अजून एक मेसेज येईल, त्यामध्ये 1500 रक्षाबंधन वाळणी म्हणून ऑगस्टचा हप्ता सरकार देणार आहे। तो एक मेसेज दे आता तुम्हाला येणार आहे 3000 रुपये अशी तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला आला की लगेच समजून जायचं आहे आपल्याला सरकारने रक्षाबंधनाची भेट पाठवली आहे, आपल्याला सरकारने पैसे दिलेले आहेत। म्हणजे बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये पैसे आता वाटप सरसकट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून सुरू होत आहे, सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येत आहे। यामध्ये मुंबई जिल्ह्याचा देखील समावेश बघायला मिळतोय। मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो आता कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचे तुम्हाला मेसेज येणार आहे, तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप आता सरकारकडून होत आहे। एवढंच नाही तर आता अजून 16-17 जिल्ह्यांची नावे आहेत, ती पण नावे तुम्हाला सांगणार आहे। आता फक्त लक्ष देऊन बघा, कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव जर यामध्ये असेल तर तुम्हाला देखील 2 हप्त्याचे 3000 रुपये 100% मिळणार आहेत। व जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे ते पण सांगणार आहोत, कारण आता रक्षाबंधनाची भेट सरकार सर्वांना देणार असून गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता देखील आता सर्वांना मिळवता येणार आहे। फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता 2 हप्ते मिळणार आहेत, पहिल्या आधी त्यांचं नाव आलेलं आहे व त्यांना गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार आहेत। तर आता लक्ष देऊन बघा। तर चला आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू होत आहे, आता पुढील जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर इकडे बघू शकता आता लाडक्या बहिणींनो पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे, तो म्हणजे इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता भंडारा जिल्हा देखील बघायला मिळत आहे। भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यामध्ये 2 हप्ते सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार असून कोणत्या क्षणी 3000 रुपये जमा झाल्याचे मेसेज येतील, पण असं नाही की एकदाच 3000 रुपयांचा डायरेक्ट मेसेज येईल। पहिल्यांदा काय होईल, तुम्हाला एक मेसेज मोबाईलवरती वाजेल, त्यामध्ये दिसेल क्रेडिट युअर अकाउंट 1500 जुलै हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा प्रकारे लिहिलेला असेल। त्यानंतर दुसरा एक मेसेज येईल, त्यामध्ये क्रेडिट युअर अकाउंट 1500 रुपये रक्षाबंधन भेट म्हणून ऑगस्टचा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं त्या ठिकाणी लिहिलेलं असेल। टोटल किती रुपये, तर हे 3000 रुपये बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होतील, बहिणीच्या थेट बँक खात्यात हे पैसे येणार आहेत। त्यामुळे काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका, सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय आता जाहीर झालेला असून लाडक्या बहिणींसाठी चांगली खुशखबर आलेली आहे, चांगला दिलासा आता लाडक्या बहिणींना मिळालेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी व खुशखबर लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तर चला आता दुसरा जिल्हा भंडारा झाला, आता भंडारा जिल्ह्यात देखील हे पैसे आता पूर्णपणे वाटप केले जाणार आहे। तर अजून आता पुढील जिल्ह्यांची यादी व कोणत्या 6 बँका आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे सरकार जमा करणार आहे त्या बँकांची नावे सांगतो, कारण 6 बँकापैकी तुमचं कोणत्याही एका बँकेमध्ये जरी खातं असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे, सर्वात आधी पैसे मिळून जातील। तर चला आता राहिलेली महत्त्वाची बातमी आता आपण पुढे बघणार आहोत, आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींनो बँकांची लिस्ट जाहीर झालेली आहे। सरकारने आताच निर्णय घेत 2 मिनिटांपूर्वी एक ताजी बातमी दिलेली आहे। आता सरकारने काय सांगितलं आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत व कोणतं काम करावं लागेल जेणेकरून 2 हप्त्याचे पैसे मिळतील, सर्व माहिती सरकारने या ठिकाणी आता जाहीर करून टाकलेली आहे। तर चला आता ती माहिती सांगत आहे। या ठिकाणी बघू शकता सरकारने सांगितलं की आता 2 हप्ते द्यायचे असल्यामुळे आम्ही डायरेक्ट आता निधी वाढवलेला आहे, परवानगी आता निधी वाढवण्यास मिळालेली असून कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर झालेला असून 2 हप्ते 100% आता पुढच्या काही तासामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झाल्याचं दिसेल। महिलांच्या चेहऱ्यावरती आता चांगला हसू येणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे, कारण लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या, त्यांना जूनचा हप्ता उशिरा मिळाला, जुलैचा पण उशिरा मिळतो की काय असं त्यांना वाटत होतं। मात्र आता सरकारने ती नाराजी दूर करण्यासाठी एकदमच 2 हप्ते डायरेक्ट आता जाहीर केलेले असून आता तुम्हाला रक्षाबंधनाची मोठी भेट ही तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचे मेसेज 100% येणार आहेत व कोणतीही बहीण आता पैशापासून वंचित राहणार नाही असं सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी बघू शकता सरकारने स्पष्टपणे आता पुढचे जिल्हे व कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता मिळणार त्यांची नावे पण जाहीर केलेली आहेत। आता ती पण नावे तुम्हाला सांगणार आहे, त्याकरिता फक्त आता राहिलेला व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता
आता बँक खात्यामध्ये 3,000 रुपये तर काहींना 3,830 रुपये जमा झाल्याचे मेसेज येणार आहेत। तुम्ही म्हणाल 3,000 रुपये काहींना मेसेज व काहींना 3,800 रुपये जास्त रक्कम कयाची। तर लाडक्या बहिणीनो, तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला पण 3,830 रुपये मिळतील, कारण वरचे जे 830 रुपये आहेत ते गॅस सिलेंडरचे आहेत व जे 3,000 रुपये आहेत ते 2 हप्त्याचे तुम्हाला 1,500 प्लस 1,500 असे 3,000 रुपये मिळणारी रक्कम आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला बी 3,830 रुपये मिळायला पाहिजे, म्हणजेच की गॅस सिलेंडरची पण 830 रुपये खात्यात यायला पाहिजे, तर आता त्यासाठी फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 100% तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचा पण हप्ता येणार। त्यासाठी कोणतं काम करायचं मी ते सांगतो। ते काम जर पूर्ण केलं तर कोणीच असं म्हणणार नाही की आम्हाला हप्ता मिळालेला नाही, आम्हाला गॅस सिलेंडरचा पण हप्ता मिळाला म्हणून सांगताल, व 2 हप्ते 3,000 रुपये रक्षाबंधन भेट व जुलैचा हप्ता मिळाला म्हणून बी तुम्ही 100% सांगणार आहात। पण त्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे। तर चला आता कोणत्या बँकेमध्ये व कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे, आता त्यांची राहिलेल्या जिल्ह्यांची बँकांची नावे आता सांगतो। तर इकडे बघा, यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाची एक बँक आहे। आता सध्या स्थितीला 6 बँकापैकी आता तुमचं कोणत्या एका बँकेत खातं असेल तर तुम्हाला पैसे आले म्हणून समजा, तर आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी सरकार पूर्णपणे आता पैसे वाटपाला सुरुवात करत आहे, तर चला आता त्यांची तुम्हाला नावे दाखवतो। आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणीनो, एकही बहीण अशी नाही की ती वंचित राहणार आहे, आता सर्वांनाच पैसे मिळून जाणार आहेत। यामध्ये इकडे बघू शकता, स्टेट बँक ऑफ इंडिया ज्यांचं खातं असेल त्यांच्या बँक खात्यात लवकरच पैसे येणार आहेत। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर विचार केला तर मोठी रक्कम आता जमा झाल्याचा मेसेज येईल। स्टेट बँक ऑफ इंडियातील लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका, यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे मिळाले म्हणूनच समजा, कारण आता या ठिकाणी 1,500 रुपये सुरू होणार असून लगेच 1,500 रुपये आता लवकरच सुरू केले जाणार आहेत। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये, थेट पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे आता कसलीही काळजी करत बसू नका। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आता आलेली आहे। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर खातं असेल तर 3,000 रुपये 100% आता जमा होऊन जातील, त्यामुळे कसली चिंता करायची नाही। तर चला आता पुढची कोणती बँक आहे की त्या ठिकाणी पैसे आता वाटप होत आहे, तर चला आता त्या बँकांची नावे व जिल्ह्यांची नावे लगेच आता आपण जाणून घेऊयात। तर इकडे बघू शकता, आता पुढील क्रमांकाची बँक आहे तर लाडक्या बहिणींनो, बँक ऑफ महाराष्ट्र। आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच जणांचं खातं असतं। जर तुमचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं असेल तर काळजी करू नका, कोणत्या क्षणी आता पैसे जमा होऊन जातील। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आता 3,000 रुपये 2 हप्त्याचे पैसे सोडण्यास आता सुरुवात होणार आहे। एवढंच नव्हे तर आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण मंजूर झालेले असून सर्वांच्या बँक खात्यामध्ये गॅसचे देखील पैसे 830 रुपये पूर्णपणे आता हे वाटप केले जाणार आहेत। त्यामुळे काळजी करायचीच नाहीये, कसली चिंता करायची नाहीये। आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो। ज्यांचं नाव पहिल्या यादीतील अशा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार किती रुपये देणार आहे तर 3,000 रुपये, एक रक्षाबंधनचा हप्ता व एक जुलैचा हप्ता, टोटल 3,000 रुपये येतील व गॅस सिलेंडरचे 830 रुपये येणार। तसेच तुम्ही जर आता व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला व ते काम जर पूर्ण नाही केलं तर तुम्हाला 3,000 मिळणार नाहीत, फक्त जुलैचा हप्ता 1,500 तो मिळू शकतो, तो पण खूप एकदम उशिरा खूप दिवसांनी मिळू शकतो। त्यामुळे जर आता लवकरच तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। तर इकडे बघा, आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील मोठी रक्कम सरकारच्या माध्यमातून आता वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज येणार आहेत। त्यामुळे कसली काळजी करू नका, कसलीही चिंता करत बसू नका। तुमच्यासाठी राज्य सरकारने आता मोठा निर्णय हा जाहीर केलेला आहे। स्पष्टपणे आता सरकारने सांगून टाकलं आहे की पैसे आता वाटप केले जाणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर चला आता पुढच्या बँकांची नावे व कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता येत आहे आता त्यांची नावे आपण जाणून घेऊया। तर यामध्ये इकडे बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे, तो म्हणजे जालना जिल्हा। जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता हे वाटप होणार आहेत। तुमच्या बँक खात्यात पैसे आता सरकार देणार असून जालना जिल्ह्यात देखील सर्वात आधी आता पैसे पूर्णपणे जमा झाल्याचे मेसेज लवकरच येतील। यामध्ये काहींना 1,500 रुपये, तसेच काहींना अजून 1,500, टोटल 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही। लाडक्या बहिणींनो, तुमच्या थेट बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता पूर्णपणे जमा केले जाणार आहेत। 1,500 प्लस 1,500, टोटल 3,000 रुपये अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल। त्यामुळे काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका। ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तसेच एकंदरीत जर बघायला गेलं तर आता
जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे। जशी डीबीटी प्रक्रिया पूर्ण होईल तसे पैसे आता जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। तर चला अजून आता पुढचा कोणता जिल्हा आहे की त्या ठिकाणी पैसे अजून वाटप होणार आहेत त्यांची नावे व सरकारने एक खुशखबर आनंदाची बातमी दिलेली आहे। आता कोणत्या जिल्ह्यात व किती तासात पैसे पडणार आहेत ती माहिती देखील आता जाहीर केलेली आहे। तर चला ती पण आता सांगतो। आता फक्त 1 मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। तर यामध्ये बघू शकता ते काय सांगितलं आहे। आता सरकारने पूर्णपणे माहिती दिलेली असून GR नंबर 1 2,984 कोटी रुपये मंजूर केलेले होते। GR नंबर 2 335 कोटी मंजूर केले। पुन्हा नंतर GR नंबर 3 410 कोटी मंजूर केले, कारण सरकारला जास्त रक्कम द्यायची होती। त्यामुळे जर सरकारने 2,000 कोटीचाच निधी जाहीर केला असता तर मग लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात रक्षाबंधनाचे पैसे आले नसते। मग सरकारने काय सांगितलं इकडे बघा। आता GR मध्ये माहिती दिली की आता पहिल्यांदा त्यांनी काय केलं 2,984 कोटी मंजूर केले, मात्र त्याच्यामध्ये काय सर्व लाडक्या बहिणींपर्यंत 2 हप्ते पोहोचले नसते। मग त्यानंतर दुसरा GR आला व अजून 335 कोटी रुपये वाढविले व तिसऱ्या GR मध्ये अजून 410 कोटी रुपये वाढविले। मग आता टोटल रक्कम 3,730 कोटी रुपये सरकारने ही मंजूर केलेली असून एकूण निधी 3,730 कोटी रुपयांचा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता वाटप केला जाणार आहे। त्यामुळे ही एक आनंदाची बातमी आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे पडण्यास सुरुवात होत आहे त्यांची लिस्ट तुम्हाला लगेच दाखवतो। तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार इथे काय सांगितलं आहे। ज्यांच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत अशांसाठी देखील आता GR आलेला असून लाडक्या बहिणींनो काळजी करू नका। आता इकडे बघा बऱ्याच जणांना जूनचे हप्ते मिळाले हे तर माहिती, मात्र काय असे पण होते की त्यांच्या बँक खात्यात जूनचा 12वा हप्ता आलेला नव्हता। आता तो देखील भेटणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे। ज्यांना मिळाला नाही त्यांना देखील भेटण्याची शक्यता आहे। 12वा व 13वा हप्ता हा तर जमा होईल व आता 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट रक्षाबंधन भेट हा पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे। ही एक लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी खुश खबर म्हटलं तरी काही हरकत नाहीये। महत्त्वाचा निर्णय अखेर राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे। तर आता हप्ता वाटप होणारा पुढचा जिल्हा एक लगेच सांगतो। तर तो आहे पालघर। पालघर या ठिकाणी देखील 2 हप्त्याचे पैसे जमा होत आहेत। तो EKYC व आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, पहिल्या यादीत नाव येईल व तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे मिळून जातील। आता राहिलेली माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत तुम्हाला नक्की सांगणार आहोत। पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।